तर नमस्कार सर्वांना. तर आपण आज बनवणार आहेत पुलाव, पनीर पुलाव. त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय बघूया आपण. तर मी ते घेतलेले आहे भाज्या कट करून, काही पनीर, कांदा, टोमॅटो, मटर, गाजर आणि इथे फोडणीसाठी लसूण, मिरची, कोथिंबीर आणि इकडे आहे कसुरी मेथी, हळदी, बिर्याणी मसाला, धना पावडर, मिरची पावडर आणि गरम मसाला आणि थोडंसं मीठ. कारण मी भात शिजवताना मीठ टाकलं होतं आणि असा भात शिजून घ्यायचा आहे. असा पांढरा भात आपण फक्त मीठ टाकून शिजून घ्यायचा आहे. आणि आता आपण पुलाव करायला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी गॅस पेटवला, कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे. तर 1, 2, 3 पळी मी तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायची आहेत. 2-3 जिरे टाकून बघते तेल गरम झालंय का. झालंय आपलं तेल गरम. तर मी आता इतकी जिरे टाकते त्याच्यामध्ये. जिरे तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकूया लसण अद्रकची पेस्ट. म्हणजे पेस्ट नाहीये, थोडंसं ठेचलंय मी लसूणला आणि अद्रकला. तर ते टाकून घेऊया. त्याच्यानंतर ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत की ह्या टाकूया. आता आपण या स्टेजला याच्यामध्ये कांदा टाकूया. आणि आपण टोमॅटोही टाकून घेऊया. आता हा एक टोमॅटो आहे आणि कांदे 2 होते मोठ्या साईजचे. आता याला कांद्याला आणि टोमॅटोला थोडं नरम करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, अगदी अर्धा चमचा. त्याने आपला कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतील आणि शिजतील. आणि लगेच आपण त्याच्यामध्ये हळद पण टाकून घेऊया. हळदीने बघा कसं छान कलर आलाय त्याला. तर हा पनीर पुलाव आहे. हा माझ्या मुलांना खूप आवडतो म्हणून मी आज करायला घेतला आहे. म्हणजे तुमच्यासोबतही शेअर करावा. आता आपण लगेच याच्यामध्ये मटर आणि गाजर टाकून घेऊया. बघू शकता किती छान दिसतंय. ग्रीन, रेड, येलो, व्हाईट. आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊया. कसुरी मेथी टाकल्यावर छान टेस्ट येते पुलावला. आता आपण याच्यामध्ये टाकूया बिर्याणी मसाला, धना पावडर, मिरची पावडर आणि हा आहे गरम मसाला.
आणि या स्टेजला आपण याच्यामध्ये पनीरही टाकून घेऊया. तर सर्व मसाले टाकून झाले तर आपले थोडस आपण पनीरला आणि आपल्या मटरला आणि पनीरला गाजरला थोडस वाफळून घेऊ, त्याच्यावर झाकून ठेवू. थोडस 2 मिनिटं आपण त्याला फक्त वाफळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा आपला गरम गरम राईस टाकूया, म्हणजेच भात. खूप गरम आहे. दोन मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. तर आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत. आता बघू शकता तेलही सुटलंय खाली. आता आपण या स्टेजला याच्यामध्ये भात टाकूया. तर भात कशाने टाकायचा, खूप गरम आहे. त्याच्यासाठी एक प्लेट घेते आणि ह्या प्लेटच्या साह्याने याच्यामध्ये भात टाकते. तर आपण याला हलवून घेऊया आता. आता मी हा अर्धा किलोचा भात केलेला आहे पुलाव. तर त्याच्यानुसार मी मटेरियल टाकलेलं आहे. तर तुम्हाला किती बनवायचं आहे तुम्ही त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. खूप छान लागतो हा पुलाव. माझ्या मुलांना खूप आवडतो आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडतो. बघू शकता तुम्ही कसा कलर आलेला आहे पुलावला. अजून मिक्स नाही झाला सगळा. आता सगळा मिक्स करून घेऊ आपण त्याला आणि थोडस 5 मिनिटं आपण त्याला वाफवून घेऊ. झालाय आता मिक्स पूर्ण आणि आता आपण त्याला थोडं 5 मिनिटं झाकून ठेवूया. पाच मिनिटांनी आपण बघू. तर आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आपला भात म्हणजेच पुलाव कसा झालेला आहे. तर छान वाफ आलेला आहे आपला पुलाव. थोडासा वर खाली करून घेऊ आपण आता त्याला. तर या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया. आणि सर्व करूया, म्हणजेच खायला देऊया मुलांना. तर बघू शकता तुम्ही इकडे आपला पुलाव तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा पुलाव, पनीर पुलाव? तर नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करून टाका. धन्यवाद.